ठाकरेंचा प्यादा ईडीच्या गळाला. आदित्य ठाकरेंचे राईट हँड सूरज चव्हाण यांना अटक. महापत्रकार परिषदेनंतर ठाकरेंना महाधक्का. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय, राईट हँड आणि मर्जीतले अशी सूरज चव्हाण यांची ओळख. एका रात्रीत ईडीने सूरज चव्हाण यांच्यावर अटकेची कारवाई केली. मुंबई महापालिकेच्या खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाण यांचा हात असल्याने तब्बल 133 कोटी रुपयांचा खिचडी घोटाळा असून सूरज चव्हाण यांनी हा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. हा खिचडी घोटाळा आहे तरी काय? सूरज चव्हाण नेमके कोण आहेत? पुढील काही मिनिटात जाणून घेऊया. कोरोना काळात स्थलांतरित मजुरांना खिचडी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी मुंबई महापालिकेकडून कंत्राटही काढण्यात आलं. मात्र बीएमसीच्या कोणत्याही पोस्टवर नसताना सूरज चव्हाण यांनी काही निवडक कंपन्यांना कंत्राट मिळवून देण्यासाठी बीएमसीच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला आणि मध्यस्थी केली. तब्बल 52 कंपन्यांना हे कंत्राट देण्यात आलं. सुरुवातीच्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आले. मात्र पॅकेटमध्ये 250 ग्रॅम खिचडीऐवजी 125 ग्रॅमच खिचडी कंत्राटदारांनी मजुरांना दिली. या संदर्भातील घोटाळा किरीट सोमय्या यांनी उघड केला होता. यापूर्वीही मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सूरज चव्हाण यांची चौकशी झाली, तर ईडीने त्यांच्या घरी छापेमारीही केली होती. यावेळी काही व्हॉट्सअप चॅट समोर आले होते. चौकशीअंती आता ईडीने सूरज चव्हाण यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. सूरज चव्हाण यांनी आदित्य ठाकरेंची स्वीय सहाय्यक म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. संघटनात्मक रणनीती यासह कोणत्याही निवडणुका असो, मतदारसंघाच्या आकडेवारीसह पक्षासाठी रणनीती आखण्यात सूरज चव्हाण यांचा हातखंड राहिलाय. ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणुकीमागील गणिते सूरज चव्हाण यांच्या हाती असत. यामुळे सूरज चव्हाण यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईमुळे ठाकरेंना मोठा झटका मानला जातोय. सर्वसामान्य शिवसैनिक ते आदित्य ठाकरेंचे खास असा सूरज चव्हाण यांचा सेनेतील राजकीय प्रवास राहिलाय. टीम आदित्यमध्ये सूरज चव्हाण यांचाही समावेश होतो. यामुळे महापत्रकार परिषदेनंतर ठाकरेंना महाझटका बसलाय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.